मे महिन्याचं रखरखतं ऊन, अंगाची लाही लाही करणारं 42 अंश सेल्सिअसच्या पुढचं तापमान आणि जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटीच्या एका उघड्या शेतशिवारात बाजेवर बसलेला एक माणूस. डोक्यावर ना कसला मंडप ना आजूबाजूला एखादा कूलर, फक्त एक भीषण शांतता आणि त्या शांततेत दडलेला एक मोठा आक्रोश. आपण जेव्हा या दृश्याकडे पाहतो तेव्हा आपल्याला फक्त एक उपोषण दिसत नाही, तर एका संपूर्ण व्यवस्थेचं विदारक सत्य समोर येतं. एकीकडे मुंबईतल्या वातानुकूलित दालनांमध्ये बसून राज्याचं भवितव्य ठरवणारी यंत्रणा, आणि दुसरीकडे त्याच राज्याच्या एका कोपऱ्यात जिथे पिण्यासाठी साधं पाणीही संघर्ष करून मिळवावं लागतं, तिथे आपल्या अस्तित्वासाठी आणि न्याय्य हक्कांसाठी तडफडणारा आपलाच एक समाज. मनोज जरांगे पाटील यांचं हे उपोषण केवळ एका व्यक्तीचं बंड नाहीये, तर ते या व्यवस्थेच्या संवेदनाहीनतेवर ओढलेला एक अत्यंत जळजळीत आसूड आहे. सरकारचं शिष्टमंडळ त्यांना भेटायला जातं, त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतं. हे सगळं पाहताना मला इतिहासातली एक जुनी गोष्ट आणि एक विशिष्ट प्रशासकीय खेळी आठवते. जेव्हा जेव्हा एखादा मोठा सामाजिक प्रश्न चिघळतो तेव्हा आपली व्यवस्था नेमकी कशी वागते आणि स्वतःचा बचाव कसा करते हे समजून घेणं आज खूप गरजेचं आहे. कारण या खेळीचा थेट संबंध आज आपल्या घरातल्या तरुण मुलांच्या भविष्याशी जोडलेला आहे. तो संबंध नेमका काय आणि कसा हे आपण पुढे सविस्तर पाहणारच आहोत. पण त्याआधी या शिष्टमंडळांच्या फेऱ्यांमागचं आणि शासन दरबारी चालणाऱ्या बैठकांचं खरं वास्तव आपण समजून घेतलं पाहिजे. आपल्या प्रशासकीय व्यवस्थेची एक अत्यंत मोठी आणि चीड आणणारी गंमत आहे. जेव्हा एखादा माणूस रस्त्यावर उतरतो, ऊन वारा पाऊस याची कोणतीही पर्वा न करता आपला जीव धोक्यात घालतो, तेव्हा ही व्यवस्था अचानक गाढ झोपेतून जागी झाल्यासारखं नाटक करते. छत्रपती संभाजीनगरहून सरकारी गाड्यांचे ताफे निघतात. मंत्री महोदय आंतरवाली सराटीच्या धुळीने माखलेल्या रस्त्यांवरून चालत येतात. कालच मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासारखे ज्येष्ठ नेते तिथे पोहोचले. मुख्यमंत्र्यांची या संदर्भात चर्चा झाली, पण शेवटी हातात काय आलं? शून्य. कोणताही ठोस तोडगा निघू शकला नाही. कारण मुळात तोडगा काढण्याची या व्यवस्थेची राजकीय इच्छाशक्तीच आता शिल्लक राहिलेली नाहीये का, असा अत्यंत गंभीर प्रश्न आता आपल्याला पडायला लागलाय. आपण सगळेच या प्रशासकीय दांभिकपणाचे थेट बळी आहोत. कुणबी प्रमाणपत्रांच्या वाटप प्रक्रियेत हलगर्जीपणा झाला म्हणून अचानक कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना शासनाकडून नोटीस पाठवली जाते. किती सोपं आणि सोयीस्कर असतं ना हे सगळं. एखाद्या अत्यंत मोठ्या आणि गुंतागुंतीच्या समस्येचं खापर एखाद्या कनिष्ठ किंवा स्थानिक अधिकाऱ्याच्या माथी फोडायचं, त्याच्यावर कारवाईचा देखावा करायचा आणि आपण मात्र नामानिराळे राहायचं. जणू काही त्या एका उपविभागीय अधिकाऱ्याच्या दिरंगाईमुळेच आज हा संपूर्ण मराठा समाज रस्त्यावर आलाय. हे म्हणजे एखाद्या मोठ्या धरणाला भगदाड पडलेलं असताना तिथे केवळ एक छोटीशी पट्टी लावून लाखो गॅलन पाणी अडवण्याचा केविलवाणा आणि हास्यास्पद प्रयत्न करण्यासारखा आहे. ही नोटीस म्हणजे न्यायाची किंवा पारदर्शकतेची सुरुवात अजिबात नाही, तर ती जबाबदारी झटकण्याची एक अत्यंत जुनी, पुरसटलेली आणि ढोंगी प्रशासकीय युक्ती आहे. व्यवस्थेला हे अगदी माहीत असतं की जोपर्यंत आपण कागदांवरचे असे खेळ करत राहू, लोकांना प्रक्रियेच्या जंजाळात अडकवून ठेवू, तोपर्यंत हा लढा भरकटत राहील. पण यावेळी कदाचित व्यवस्थेचा अंदाज चुकतोय, कारण समोरचा माणूस आणि त्याच्या पाठीशी उभा असलेला आपला समाज या कागदी घोड्यांना जुमानण्याच्या मनस्थितीत आता अजिबात राहिलेला नाही. जेव्हा आपण या सगळ्या आंदोलनाकडे आणि उपोषणाकडे बघतो तेव्हा त्यात फक्त मोर्चे, घोषणाबाजी आणि राजकीय आरोप प्रत्यारोप एवढंच बघून चालणार नाही. या 40 अंश सेल्सिअसच्या जाळणाऱ्या तापमानात मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जी इतर लोक तिथे उघड्यावर उपोषणाला बसली आहेत ती कोण आहेत? ती बाहेरून आलेली माणसं नाहीत, ती आपलीच माणसं आहेत. तो आपलाच शेतकरी आहे, ज्याच्या शेतात पीक आलं तर बाजारात भाव मिळत नाही आणि चुकून भाव असला तर अस्मानी संकटामुळे हातात पीक नसतं. ती आपलीच तरुण मुलं आहेत, ज्यांनी रात्रंदिवस एक करून डोळ्यात तेल घालून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केला, पण नोकरीच्या आशेवर केवळ निराशा, पेपरफुटी आणि वशिलेबाजीच त्यांच्या पदरी पडली. ती एक सामान्य आई आहे जिने आपल्या लेकराच्या उच्च शिक्षणासाठी स्वतःच्या गळ्यातलं मंगळसूत्र आणि अंगावरचे दागिने गहाण ठेवले. पण आज तोच मुलगा हातात मोठ्या विद्यापीठाची डिग्री घेऊन बेरोजगार म्हणून रस्त्यावर उभा आहे. या सगळ्यांच्या डोळ्यात जी एक भयानक अगतिकता आणि भविष्याविषयीची चिंता आहे ती केवळ नशिबाने नाही, तर या नाकर्त्या व्यवस्थेने निर्माण केलेली आहे. आपला हा संघर्ष आता कोणत्याही एका विशिष्ट जातीचा, गटाचा किंवा धर्माचा राहिलेला नाही, तर तो या असंवेदनशील व्यवस्थेविरुद्धचा एका सामान्य माणसाचा, कष्टकऱ्याचा जगण्याचा लढा बनलाय. आपण हे अजिबात विसरता कामा नये की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या रयतेच्या राज्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि ते सत्यात उतरवलं होतं, त्या रयतेमध्ये आज असा आक्रोश का उभा राहिला? महाराजांच्या काळात सामान्य माणसाला न्याय मिळायला असा उशीर होत नव्हता, कारण तिथे सत्तेच्या केंद्रस्थानी नियती आणि नीतिमत्ता
या दोन्ही गोष्टींचा सुरेख संगम होता. आज आपल्याकडे जगातले सर्वोत्तम कायदे आहेत, भव्य न्यायालये आहेत, आयोग आहेत, समिती आहेत, पण सत्तेत बसलेल्यांची नीतिमत्ता कुठेतरी कायमची हरवली आहे. आणि म्हणूनच आपला हक्क आणि न्याय मिळवण्यासाठी आज आपल्याच माणसांना स्वतःच्या शरीराची अशी राख रांगोळी करावी लागतीये. मघाशी मी एका जुन्या खेळीचा आणि इतिहासातील एका महत्वाच्या संदर्भाचा उल्लेख केला होता, जो आजच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळतो. राजर्षी शाहू महाराजांनी 1902 मध्ये कोल्हापूर संस्थानात जेव्हा आरक्षणाचा तो ऐतिहासिक आणि धाडसी निर्णय घेतला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांसमोर एक अत्यंत स्पष्ट आणि प्रगल्भ विचार होता. तो विचार फक्त काही सरकारी नोकऱ्या वाटण्याचा किंवा कोणावर तरी उपकार करण्याचा अजिबात नव्हता, तर समाजातील बहुजन आणि वंचित घटकांना सत्तेत, प्रशासनात आणि निर्णय प्रक्रियेत समान भागीदार बनवण्याचा होता. शाहू महाराजांना हे पक्क माहित होतं की जोपर्यंत सामान्य माणसाचा प्रशासनात थेट सहभाग नसतो, तोपर्यंत त्याच्या जगण्याच्या प्रश्नांची खऱ्या अर्थाने सोडवणूक होऊच शकत नाही. आज आपण नेमकं हेच ऐतिहासिक सत्य सोयीस्करित्या विसरलो आहोत. आज कुणबी प्रमाणपत्र मिळणं हा केवळ एक जातीचा दाखला किंवा कागदाचा तुकडा मिळवण्याचा साधा संघर्ष राहिलेला नाहीये, तर तो याच प्रशासकीय आणि सामाजिक भागीदारीसाठी चाललेला एक उद्विग्न लढा आहे. पण आपली आजची राजकीय व्यवस्था शाहू महाराजांच्या त्या उत्तुंग दूरदृष्टीपासून कोसो दूर एका अत्यंत स्वार्थी वळणावर येऊन थांबलीये. आज आरक्षणासारख्या अत्यंत संवेदनशील आणि जीवन मरणाच्या प्रश्नाचा वापर केवळ निवडणुका जिंकण्यासाठी, एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी आणि स्वतःची वोट बँक शाबूत ठेवण्यासाठी एक राजकीय हत्यार म्हणून अत्यंत निर्लज्जपणे केला जातो. ज्या समाजाने एकेकाळी या महाराष्ट्राच्या मातीसाठी हसत हसत रक्त सांडलं, ज्या समाजाने राज्याच्या कानाकोपऱ्यात सहकार चळवळ उभी करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी दिली, ज्यांनी गावोगावी शिक्षणाची कवाडे खुली करून पिढ्या घडवल्या, तोच मूळचा कष्टकरी समाज आज आपल्या न्याय्य हक्कांसाठी असा रस्त्यावर का आला, याचं अत्यंत कठोर आत्मपरीक्षण करण्याची वेळ आज राज्यावर आणि संपूर्ण व्यवस्थेवर आलीये. पण दुर्दैवाने हे आत्मपरीक्षण करण्याऐवजी आपण फक्त नवनवीन समित्या नेमतोय, अहवालांवर अहवाल मागतोय आणि केवळ वेळ काढूपणा करून हा प्रश्न कसा चिघळेल हेच पाहतोय. आज आंतरवाली सराटीच्या त्या शेत शिवारात जे तापमान आहे, ते केवळ निसर्गाचं किंवा हवामानाचं तापमान नाहीये, तर ते या व्यवस्थेच्या विरोधात वर्षानुवर्ष साचलेल्या असंतोषाचं, संतापाचं आणि फसवणुकीच्या भावनेचं तापमान आहे. आपला शेतकरी आणि कष्टकरी समाज मुळातच अत्यंत स्वाभिमानी आहे. दुसऱ्याच्या समोर लाचारीने हात पसरणं किंवा भीक मागणं ही आपली संस्कृती कधीच नव्हती आणि आजही नाही. पण जेव्हा निसर्ग सतत पाठ फिरवतो आणि मायबाप म्हणवणारं सरकारही फक्त कागदी आश्वासनांचे खेळ करून तोंडाला पानं पुसतं, तेव्हा या स्वाभिमानी माणसाने आपला हक्क मागायला जायचं तरी कुठे? गेल्या काही दशकांचा राज्याचा सामाजिक आणि आर्थिक इतिहास आपण जर तटस्थपणे पाहिला, तर आपल्या सहज लक्षात येतं की जागतिकीकरण आणि खाजगीकरणाच्या या वेगवान रेट्यामध्ये आपला हा पारंपरिक शेती करणारा समाज कुठेतरी खूप वेगाने मागे फेकला गेला. कुटुंबांचा विस्तार झाला, तसे जमिनींचे छोटे छोटे तुकडे झाले. शेती निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे परवडेनाशी झाली. आणि शिक्षणाच्या अनिर्बंध बाजारीकरणामुळे उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेणं हे एका सामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर गेलं. अशा या अत्यंत कोंडीच्या वेळी आरक्षणाचा आधार हा केवळ आर्थिक प्रगतीसाठी किंवा नोकरीसाठी नाही, तर एक सन्मानाचं सामाजिक अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी एक अत्यंत गरजेची आणि अपरिहार्य बाब बनला आहे. हे जळजळीत वास्तव सरकारमध्ये बसलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आणि राजकीय धुरंधरांना समजत नाही असं अजिबात नाही. त्यांना हे सगळं आपल्यापेक्षा खूप चांगल्या प्रकारे समजतं, पण यावर कायमस्वरूपी आणि धाडसी निर्णय घेण्याची जी राजकीय हिंमत आणि प्रामाणिकपणा लागतो, तो त्यांच्यात उरलेला नाही. म्हणून मग चर्चेची निष्फळ गुऱ्हाळ सतत सुरू राहतात. जरांगे पाटील यांनी काल अतिशय स्पष्ट शब्दांत आणि अत्यंत परखडपणे इशारा दिला आहे की आता सरकारला कोणत्याही परिस्थितीत इथेच या उन्हात चर्चेसाठी यावं लागेल. हा इशारा केवळ एका व्यक्तीचा किंवा नेत्याचा नाही, तर तो या मातीतल्या प्रस्थापितांच्या आणि त्यांच्या बधीर झालेल्या यंत्रणेच्या विरोधात उभा राहिलेला एक प्रचंड मोठा जनक्षोभ आहे. प्रमाणपत्र वाटपातल्या दिरंगाईबद्दल कन्नडच्या उपविभागीय अधिकाऱ्याला किंवा एखाद्या तहसीलदाराला दिलेली नोटीस ही मला व्यवस्थेच्या एका अत्यंत वेगळ्याच प्रशासकीय आजाराची आणि मानसिकतेची लक्षणे वाटते. वरच्या पातळीवरून म्हणजे मंत्रालयातून जेव्हा अत्यंत स्पष्ट, पारदर्शक आणि कायदेशीर आदेश नसतात किंवा जेव्हा धोरणांमध्येच जाणीवपूर्वक आणि सोयीस्कर पळवाटा ठेवल्या जातात, तेव्हा खालच्या पातळीवरचा महसूल अधिकारी तरी बिचारा काय करणार? तो केवळ जुन्या नियमांवर बोट ठेवून बसतो आणि स्वतःची नोकरी वाचवण्याचा प्रयत्न करतो.
आपल्याकडे महसूल विभागातल्या तलाठी, मंडळ अधिकारी, तहसीलदार यांच्यावर कामाचा किती अमानुष ताण आहे आणि पायाभूत सुविधांचा किती अभाव आहे हे आपण सगळेच उघड्या डोळ्यांनी पाहतो आणि जाणतो. त्यातच अशा अत्यंत गुंतागुंतीच्या, जुन्या नोंदी शोधण्याच्या आणि राजकीय दृष्ट्या अतिशय संवेदनशील असलेल्या प्रकरणांमध्ये कोणता स्थानिक अधिकारी स्वतःच्या अंगावर नाहक जोखीम घेणार? त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करणं किंवा त्याला कारणं दाखवा नोटीस बजावणं हे म्हणजे केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा आणि मीडियामध्ये बातम्या पेरण्याचा एक अत्यंत स्वस्त प्रकार आहे. खरा आणि कळीचा प्रश्न असा आहे की जर कुणबी नोंदी जुन्या दप्तरांमध्ये खरंच सापडत आहेत तर त्या नोंदींच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ, वेगवान आणि मानवरहित करण्यासाठी राज्य पातळीवर एक ठोस, तंत्रज्ञानावर आधारित पारदर्शक यंत्रणा का उभी केली जात नाही? पण तसं जर प्रामाणिकपणे केलं तर हा प्रश्न कायमचा सुटेल आणि मग पुढच्या आणि त्यापुढच्या निवडणुकीत या प्रश्नाचं भांडवल करून मतांचा जोगवा कसा मागता येईल ही एक अत्यंत मोठी आणि छुप्या स्वरूपाची भीती या व्यवस्थेला असावी. हा खरोखरच एक अत्यंत क्रूर आणि अमानवीय खेळ सुरू आहे. एका बाजूला बाजेवर बसलेला एक माणूस 40 डिग्रीच्या जाळणाऱ्या उन्हात अन्नाचा कणही न घेता आपला जीव पणाला लावतोय आणि दुसऱ्या बाजूला मात्र राजकीय साठमारीत, सत्तानाट्यात आणि फोडाफोडीच्या राजकारणात मशगूल असलेले आपले लोकप्रतिनिधी केवळ तारखांचे, बैठकांचे आणि आश्वासनांचे खेळ खेळत आहेत. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या इतिहासात आपण अनेकदा वाचतो आणि पाहतो की जेव्हा जेव्हा अन्याय त्याच्या सर्वोच्च शिगेला पोहोचतो, जेव्हा व्यवस्थेचा बहिरेपणा असह्य होतो, तेव्हा एक मोठी सामाजिक क्रांती जन्म घेते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या याच सामान्य माणसांनी, शेतकरी आणि कामगारांनी कोणत्याही फळाची अपेक्षा न करता मुंबईच्या रस्त्यांवर छातीवर गोळ्या झेलल्या होत्या. त्यावेळी कुणीही स्वतःच्या जातीचा, धर्माचा किंवा वैयक्तिक स्वार्थाचा विचार केला नव्हता, कारण त्यावेळी तो लढा आपल्या भाषेचा आणि आपल्या अस्मितेचा होता. आजचा हा लढा त्याहूनही अधिक गंभीर आहे, कारण तो आता केवळ अस्मितेचा राहिलेला नाही, तर तो अस्तित्वाचा आणि जगण्याच्या अधिकाराचा लढा बनलाय. जेव्हा मनोज जरांगे पाटील यांच्यासारखा एक अत्यंत सामान्य पार्श्वभूमीतून आलेला माणूस एवढ्या टोकाची आणि जिद्दीची भूमिका घेतो, तेव्हा त्यामागे केवळ एक वैयक्तिक हट्ट नसतो, तर त्यामागे लाखो तरुणांच्या उद्ध्वस्त होत असलेल्या भविष्याची अत्यंत प्रामाणिक आणि जीवघेणी चिंता असते. आपण सर्वसामान्य लोक जे कदाचित आज या आंदोलनाचा थेट भाग नसतील, ते या सगळ्याकडे केवळ त्रयस्थपणे किंवा एका बातमीच्या दृष्टिकोनातून पाहू शकत नाही. कारण आज जो प्रश्न एका विशिष्ट समाजाचा किंवा एका विशिष्ट वर्गाचा वाटत आहे, तो उद्या प्रशासकीय अनास्थेमुळे आपल्या सर्वांच्या दारात तसाच आ वासून उभा राहणार आहे. दर्जेदार शिक्षण आणि शाश्वत रोजगाराच्या संधी जेव्हा व्यवस्थेकडून जाणीवपूर्वक मर्यादित केल्या जातात आणि त्या मिळवण्याचे मार्ग जेव्हा एका अत्यंत भ्रष्ट, किचकट आणि असंवेदनशील व्यवस्थेच्या हातात एकवटतात, तेव्हा त्याचा थेट फटका समाजातील अगदी प्रत्येक घटकाला, प्रत्येक कुटुंबाला बसत असतो. त्यामुळे आज आपण या आंतरवाली सराटीच्या उघड्या मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाकडे केवळ एक ब्रेकिंग न्यूज किंवा राजकीय तमाशा म्हणून पाहता कामा नये. तो आपला स्वतःचाच, आपल्या समाजाचा एक अत्यंत स्वच्छ आणि मोठा आरसा आहे, ज्यामध्ये आपली राजकीय आणि प्रशासकीय व्यवस्था आतून किती कुचकामी, किती पोकळ आणि किती संवेदनाहीन झालीये याचं एक अतिशय भीषण आणि काळजाचा ठोका चुकवणारं प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटी छत्रपती संभाजीनगरहून आलेलं हे सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण थांबवण्यात यशस्वी ठरतं की नाही, हा आता केवळ एक तांत्रिक आणि तात्पुरता मुद्दा उरलाय. कदाचित काहीतरी तात्पुरती मलमपट्टी पुन्हा एकदा केली जाईल, काही कागदपत्रे आणि नवीन GR दाखवले जातील, उपोषणाला बसलेल्या माणसाला ज्यूस पाजून उपोषण मागेही घेतलं जाईल आणि मीडियाचे कॅमेरे दुसऱ्या एखाद्या बातमीकडे वळतील. पण त्यामुळे तो मूळचा 40 अंश सेल्सिअसचा अंगाची लाही लाही करणारा दाह आणि तो संताप खरोखरच शांत होणार आहे का? की तो दाह आपल्या तरुणांच्या मनात, आपल्या शेतकऱ्यांच्या घराघरात तसाच आतल्या आत धुमसत राहणार आहे? व्यवस्थेला वाटतं की कोरड्या आश्वासनांची आणि शब्दांची पाऊस पाडून ही वणव्यासारखी पसरलेली आग आपल्याला सहज विझवता येईल. पण त्यांना या वास्तवाचा विसर पडलाय की जेव्हा आश्वासने वारंवार खोटी ठरतात आणि लोकांच्या भावनांशी खेळलं जातं, तेव्हा त्यातून उडणाऱ्या संतापाच्या ठिणग्या या आकाशातून पडणाऱ्या कोणत्याही उन्हाळ्यापेक्षा जास्त दाहक आणि भयंकर असतात. आपण फक्त एवढंच लक्षात ठेवलं पाहिजे की या सगळ्या प्रदीर्घ आणि गुंतागुंतीच्या प्रक्रियेत आपण आपला स्वतःचा विवेक, आपली वैचारिक बैठक आणि आपली माणसांबद्दलची करुणा
हरवून बसता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या संविधानिक नैतिकतेची अपेक्षा या देशातल्या लोकप्रतिनिधींकडून आणि व्यवस्थेकडून ठेवली होती, ती नैतिकता जोपर्यंत या प्रशासनाच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा प्रस्थापित होत नाही, जोपर्यंत सामान्य माणसाचं दुःख आणि त्याचा न्याय्य हक्क हेच शासनाचं एकमेव ध्येय बनत नाही, तोपर्यंत अशी उपोषणं, असे मोर्चे, असे लढे आणि असा हा संघर्ष या ना त्या रूपाने आपल्या समोर उभा राहणारच आहे. आजचा सर्वात मोठा आणि आपल्याला अस्वस्थ करणारा प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण एक समाज म्हणून या कोडग्या व्यवस्थेला खऱ्या अर्थाने जाब विचारण्यासाठी आणखी किती जणांना, आणखी किती पिढ्यांना या अशा रखरखत्या उन्हात कोणत्याही आधाराविना होरपळू देणार आहोत.